नमस्कार मित्रांनो, व्ही टेक या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन मुद्दा हे टाकणार आहोत मित्रांनो की यूट्यूब चॅनल ग्रो कसा करायचा, यूट्यूबवरच्या काय काय अफवा आहेत त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. तर मित्रांनो, नवीन आपण चॅनल ओपन करतो. जे मोठे मोठे यूट्यूबर असतात ते आपल्याला काय करतात, म्हणजे ट्रिकमध्ये फसवून टाकतात. म्हणजे मोठ्या काय करतात, व्ह्यूज वाढवण्याची ही ट्रिक आहे, सबस्क्रायबर वाढवण्याची ही ट्रिक आहे, हे करायची ट्रिक आहे, ते करायची ट्रिक आहे. यूट्यूब चॅनल ग्रो करा, ह्या 5 सेटिंग ओपन करा, तुमचं चॅनल रातोरात तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. अशी काही नसते मित्रांनो, अशी सगळ्या ह्या अफवा आहेत. तुमची जर मेहनत असेल आणि जिद्द असेल तरच तुम्ही यूट्यूबवर सक्सेस होऊ शकता. अशा अफवा म्हणजे शॉर्टकट वापरू नका. तुम्ही जर शॉर्टकट वापरसाल यूट्यूबवर तर तुम्ही सक्सेस नाही होणार 100%. जर तुम्ही लाँग टाईम काम करायचं इच्छा असेल आणि जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत असाल तर तुम्ही यूट्यूबवर 100% सक्सेस होसाल मित्रांनो. तर मित्रांनो, मेन मुद्दा काय आहे, यूट्यूबवरती व्ह्यूज वाढवण्यासाठी कोणतीही ट्रिक नसते, कोणतंही काही नसते. फक्त त्याच्यात काय असते, व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओचं थंबनेल याच्यावर जास्त इम्पॉर्टंट. व्हिडिओची जर क्वालिटी एक नंबर असेल आणि आपलं थंबनेल आणि टायटल जर जबरदस्त असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याच्यामध्ये कुठलीही ट्रिक नसते, कुठलीही अशी काही नसते. सारे यूट्यूबर सांगतात की ही ट्रिक वापरा, तुमचा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जाईल, ती ट्रिक वापरा, तुमचा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जाईल. तसं काहीही नसते मित्रांनो. फक्त आपल्याला टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग हे जर पद्धतशीर टाकता आले तर बस एवढंच खूप झालं, तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल होईल. दुसरी अफवा काय मित्रांनो की यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ डिलीट केल्यामुळे आपलं चॅनल डिलीट होऊ शकतं. तर मला सांगा मित्रांनो, यूट्यूबनं ते ऑप्शन डिलीट दिलंच नसतं. मग तसं काही जर असतं तर यूट्यूबनं ऑलरेडी ऑप्शन दिलेलं आहे की आपल्याला जर व्हिडिओ एखादा डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट करू शकतो. तर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर 30 ते 40 व्हिडिओ डिलीट केलेला आहे कॅटेगरी चेंज केल्यामुळे. म्हणजे या चॅनलवरती नाही, माझे ऑलरेडी 2 चॅनल आहेत दुसरे, ते मॉनिटाईज आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या चॅनलमध्ये मी ऑलरेडी 40 व्हिडिओ डिलीट केले आहेत आणि ऑलरेडी ते चॅनल मॉनिटाईज आहे. त्याला काहीही आतापर्यंत प्रॉब्लेम आला नाही. त्याला 1 वर्ष झालेलं आहे. तर असं काही नाही मित्रांनो, व्हिडिओ डिलीट केल्यामुळे तुमच्या चॅनलवर प्रॉब्लेम येईल असं काहीही नाही होत. असतं मित्रांनो शॉर्टकट मार्ग आपल्याला वापरायचा नाही यूट्यूबवर ग्रो होण्यासाठी. खूप सारे लोक म्हणतात की आम्हाला इतके रुपये द्या, आम्ही तुमचं चॅनल ग्रो करून देतो. आम्हाला 4,000 रुपये द्या, आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो. 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 घंटे वॉच टाईम करून देतो. पण मित्रांनो, ते सबस्क्रायबर फेक असतात. ते सबस्क्रायबर आपले ऑटोमॅटिक कमी होतात, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण की ते सबस्क्रायबर आपली ती ऑडियन्स नसतेच. जर आपण ब्लॉगचे व्हिडिओ बनवत असाल आणि ती जर ऑडियन्स ब्लॉगचे व्हिडिओ बघतच नसेल तर ते ऑलरेडी तुमचा व्हिडिओ त्यांना गेल्यावर ते तुम्हाला अनसबस्क्राईबच करणार आहेत. त्याच्यामुळे शॉर्टकट मार्गाच्या मागे लागू नका. विषय मित्रांनो, वॉच टाईम वाढवायचा. तर वॉच टाईम कसा वाढवायचा मित्रांनो, वॉच टाईमला लॉंग व्हिडिओ बनवायचा, जास्त मोठा 10-15 मिनिटाच्या वर जर व्हिडिओ बनवायचा आणि त्या व्हिडिओमध्ये एवढी क्वालिटी करायची. ते एक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4-5 दिवस गेले तरी काही हरकत नाही. पण तो एकच व्हिडिओ असा क्वालिटी बाज बनवायचा, थंबनेल वगैरे, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग एकदम व्यवस्थित लावायची. तर तुमचा व्हिडिओ जर ते व्हायरल झाला तर तुमचा एका व्हिडिओमध्ये वॉच टाईम कंप्लीट होईल. खूप सारे मित्र असतात की त्यांचा वॉच टाईम 1-1 वर्ष, 2-2 वर्ष वॉच टाईम कंप्लीट होत नाहीत. खूप सारे मित्र आहेत मित्रांनो असे की त्याचा 1-1, 2-2 वर्ष वॉच टाईम होत नाही. तर आपण ओळखून घ्यायला पाहिजेत की आपली ती कॅपॅसिटी नाही. जर 1 वर्ष आणि 2 वर्ष जर आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायला लागत असतील तर आपण यूट्यूबवरती कमाई कशी करणार आहोत, बरोबर आहे का नाही? समोर आपण यूट्यूबच्या कॉम्पिटिशन दुनियामध्ये टिकणार आहोत का नाही हे आपल्यालाच ओळखून घ्यायचं आहे मित्रांनो. आता यूट्यूबरची संख्या खूप वाढलेली आहे. अगोदर कसं होतं, यूट्यूबर खूप कमी होते. खेड्यामध्ये यूट्यूबर कोणीही पाहायला मिळत नव्हते. सर्व सिटीमधले, शहरामधलेच यूट्यूबर होते. पण आता खेड्यामध्ये जवळपास बरेचसे यूट्यूबर खेड्यामध्ये पण झालेले आहेत आणि खेड्यामधून प्रगती केलेली आहे. आता यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ आल्यामुळे त्याच्यामध्ये जसं इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ टाकतो आपण, तसेच यूट्यूबवरही शॉर्ट व्हिडिओचा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यामुळे यूट्यूबवर एवढी आता ऑडियन्स जमा झालेली आहे, खूप ऑडियन्स जमा झाली आहे. त्याच्यामुळे यूट्यूबवरती आता खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जर राहायचं असेल तर खूप सारी मेहनत घ्यावी लागेल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की यूट्यूबवर कोणत्याही शॉर्टकट मार्गाच्या मागे लागू नका आणि यूट्यूबवरती कोणतीही ट्रिक्स, टिप्स असं काही नसतं. फक्त आपली मेहनत रेग्युलर ठेवा आणि आपली थंबनेल, टॅग, डिस्क्रिप्शन व्यवस्थित टाकत जा. तुमचे व्हिडिओ 100% व्हायरल होतील, मी त्याची गॅरंटी देतो मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.